तोंडात टाकताच विरघळणारा आणि कैरीचा आंबट गोड स्वाद जपणारा चविष्ट साखर आंबा चपाती, पुरी किंवा पराठ्यासोबत खायला अप्रतिम लागणारी ही पारंपरिक रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी साखर आंबा करण्यासाठी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या आंबटपणाला कमी असतात, म्हणजे थोड्या गोडसर असतात. तर सुरुवातीला सगळे ज्या वस्तू आपण साखर आंबा करण्यासाठी वापरणार आहोत त्यासुद्धा स्वच्छ धुवून पुसून अगदी कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे आंबा वर्षभर, साखर आंबा छान वर्षभर टिकून राहतो. तर तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून असे लांब लांब काप होतील असं किसून घेतलेले आहेत. म्हणजे त्या दिसायलाही अगदी छान दिसतात. माझ्या गुळ आंब्याच्या रेसिपीमध्ये मी कैरीचे काप करून घेतलेले आहेत आणि तिथे मी तोतापुरी कैरी वापरली नसून साधी कैरी वापरलेली आहे. ती आंबटपणाला अतिशय असते, ती कशी मी त्याचा गुळ आंबा केलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन नक्कीच बघा. इथे मी वाफवून कैरी घेणार नाही, तर डायरेक्ट ती पाकातच घालणार आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. तुपामध्ये 4-5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून त्यामध्ये 2 कैऱ्यांसाठी अर्धा कप जवळजवळ साखर घातलेली आहे. साखर छान तुपावर थोडीशी परतून घेऊन त्यामध्ये किसलेल्या कैऱ्यांचा गर घालून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता कैरीच्या ओलसरपणामुळे साखरेला पाणी सुटून थोडंसं मिश्रण पातळ होऊ लागते. आपण यामध्ये तूप यासाठी वापरलेलं आहे की साखर आंबा तयार झाल्यानंतर त्याला शाईन फार छान येते. तुम्ही नाही वापरलं तूप तरी चालेल. साखर आणि कैरीचा गर एकत्रित मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे. आता याला पाणी सुटून मिश्रण थोडं पातळ होते. याला असंच 10 मिनटं सतत परतत राहायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पहा, मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे. याला असंच 5-6 मिनटं परतून घ्यायचं आहे. पहा, कलरही चेंज झालेला आहे. कैरी छान शिजलेली आहे आणि थोडासा दाटपणा मिश्रणाला आलेला आहे. मिश्रण एक तारीपर्यंत होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता छान मिश्रण तयार झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. यामध्ये 1 चमचा वेलदोडा पूड घातलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. पहा, कैरी बरोबर अंगापुरता पाक तयार झालेला आहे. ही कैरी साखर आंबा वर्षभर टिकून राहतो. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. गार झाल्यानंतर साखर आंबा थोडा दाट होतो. हा साखर आंबा तुम्ही चपाती, पुरी किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता. अशा छान छान रेसिपी बघत राहा. धन्यवाद.